Praise Lord everybody. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. Welcome to our YouTube channel. YouTube चॅनलला स्वागत If you are आहे. not subscribed, please subscribe सबस्क्राइब अजून केलं नाही तर so करा, that you will be the first person to see our next video. की पुढचा व्हिडिओ तुम्हाला प्रथम मिळेल. And also share to your friends and relatives तुमच्या नातेवाईकांसंगती मित्र so that परिवारांसंगती they शेअर also करा will be blessed. की जेणेकरून तेही आशीर्वादित Today we होतील. are going to see from Exodus chapter 17 verse 15. आज आपण निर्गम 17-15 मधून बघणार आहोत. Here we see that Moses built an altar या ठिकाणी आपण पाहतो की मोशेने वेदी बांधली and called that place Jehovah Nissi. आणि त्या ठिकाणाला त्याने जेहोवा निसी म्हणून नाव दिले. Means God who gives us victory. म्हणजे परमेश्वर जो आपल्याला विजय देतो. God gave them the victory देवाने त्यांना विजय दिला over Amalekites. अमालेकी लोकांवर. When Amalekites? अमालेकी कोण होते? Amalekites were the descendants of Esau. आणि एसावाची ती वंशावळी होती. Who was Esau? एसाव कोण होता? He was the son of Isaac. तर आयझॅकचा तो मुलगा होता. इसाक Who was Isaac? इसाक कोण होता? Isaac was the son of Abraham. अब्रामाचा तो मुलगा होता. So Amalekites attacked people of Israel. ज्यावेळेस अमालेकी लोकांनी इस्रायल लोकांवर हल्ला केला Moses told Joshua to prepare men who आणि can fight the Amalekites. मोशेने यहोशुआला सांगितलं की असे माणसं तयार कर जे अमालेकी लोकांविरुद्ध लढतील. Moses went on the mountain. मोशे डोंगरावर गेला. Aaron and Hur were with him. अहरोन आणि हूर त्याच्या संगती होते. When Moses used to lift up his hand, ज्या वेळेस मोशे त्याचे हात उंच करत असे Joshua used to get victory. यहोशुआला विजय मिळत असे. When Moses used to take down his hand, ज्या वेळेस मोशे त्याचे हात खाली घेत Joshua असे used to get defeated. यहोशुआ त्या ठिकाणी पराजित होत असे. Moses realized मोशेला समजलं that because of God, he got the victory. की देवामुळे त्याला विजय प्राप्त होत आहे. Moses built the altar. मोशेने वेदी बांधली Altar means the intervention of God. आणि वेदी बांधणे म्हणजे देवाचा त्या ठिकाणी हस्तक्षेप होणे. God intervened देवाने त्या ठिकाणी हस्तक्षेप and केला God protected them आणि देवाने त्यांचं संरक्षण केलं and God gave them victory. आणि देवाने त्यांना विजय दिला. If you are going through battle, जर तुम्ही युद्धामधून जात आहात, battle can be with the sin. कदाचित आपलं युद्ध हे पापाविरुद्ध असेल, God will forgive your sin देव तुमच्या पापांची क्षमा करेल and he will give you the power to overcome the sin. आणि तो तुम्हाला ते सामर्थ्य देईल त्या पापावर विजय If होण्यासाठी. you are going through pain, जर तुम्ही दुःखामधून जात आहात, if you are going through loneliness, जर तुम्ही एकटेपणाच्या भावनेमधून जात आहात, whatever battles you are fighting, जे काही युद्ध तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लढत आहात, if you are having a battle of rejection, जर नाकारण्याचं धिक्कारण्याचं युद्ध तुमच्या जीवनामध्ये if असेल, people have rejected you, जर लोकांनी तुम्हाला नाकारलं असेल, if you are feeling alone, जर तुम्हाला एकटं वाटत असेल, if this is your battle, हे तुमचं युद्ध आहे. God will give you the victory. परंतु ह्या युद्धामध्ये देखील परमेश्वर तुम्हाला God विजय will protect you देव तुम्हाला सुरक्षित and ठेवेल God will guide you आणि तो तुमचं मार्गदर्शन in करेल your battle तुमच्या युद्धामध्ये, because he is Jehovah Nissi. कारण तो आपला यहोवा निसी आहे. He will give the victory. तो तुम्हाला तो विजय देईल. Moses built the altar मोशेने वेदी बांधली and he thanked the Lord आणि त्याने देवाला धन्यवाद दिला, because God is the one who gave them victory. कारण केवळ परमेश्वरानेच त्यांना तो विजय दिला. God will give the victory to you also. देव तुम्हाला देखील तुमच्या युद्धामध्ये विजय Whatever देईल. battles you have, जे काही युद्ध तुमचं असेल, don't worry, काळजी करू नका, come the victory तो तुम्हाला विजय and देईल he will protect you आणि तो तुम्हाला and सुरक्षित he will ठेवेल guide you. आणि तो तुमचं मार्गदर्शन करेल. Amen. आमेन. May God bless you देव तुम्हाला आशीर्वाद and देईल. your family, तुमच्या your कुटुंबाला, business, तुमच्या व्यवसायाला, your finances तुमच्या पैशा and अडक्याला your children, आणि तुमच्या मुलाबाळाला, and may God give you the great victory. आणि परमेश्वर तुम्हाला मोठा विजय देव. Thank you for watching. बघितल्याबद्दल धन्यवाद. Please share to some group कुठल्या ग्रुपला शेअर करा so that they also will be blessed. की जेणेकरून तेही आशीर्वादित होतील. Thank you. धन्यवाद. Amen.